नमस्कार, मी आकाश जाधव. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या एक्झामबद्दलचं एक अपडेट माझ्याकडे होतं. वाटलं माहिती मिळेल तशी तुमच्यापर्यंत जे ते शेअर करून टाकावं. खूप सारे विद्यार्थी ज्यांचा IBPSचा निकाल लागला, ज्यांचा ग्रामीण बँकेचा निकाल लागला, ज्यांचा SBI PO क्लर्कचा निकाल लागला, अशा विद्यार्थ्यांचं पुढचं टार्गेट हे कळत नकळतपणे RBI असतं आणि त्यातल्यात RBI असिस्टंटची एक्झाम असतं. काही लोकांचं RBI ग्रेड बीची एक्झाम असतं. आता म्हणतात की ग्रेड Aच्या एक्झामबद्दल. तर असे काही टार्गेट्स विद्यार्थ्यांनी सेट केलेले असतात. पण ते करत असताना जर का समोर एक्झाम दिसली नाही तर त्यांचं जे मोटिवेशन आहे ते थोडंसं अभ्यासाबद्दलचं कमी होत असतं, कारण की जॉब लागल्याच्या नंतर एक वेगळाच ऑरा आपल्यासोबत असतो. सोबतच जे विद्यार्थी सध्याला तयारी करत असतात, ज्यांचं समहाऊ काही कारणामुळे निकाल आलेला नाही किंवा आत्ता आत्ता तयारी स्टार्ट केलेली आहे, अशाही विद्यार्थ्यांना पाठीमागं लागून काही विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येतं की हो, तुम्ही पाहत असताना RBI असिस्टंटच्या किंवा RBIच्या जॉब्सकडे जे ते वरच्या लेवलला तुम्ही पाहिलं पाहिजे आणि तिथपर्यंत तुम्ही अस्पायर केलं पाहिजे. तर त्याबद्दलचं अपडेट मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. फक्त एक दोन नोटिफिकेशन्स मला सांगायचे ते म्हणजे आपल्या संकल्प 247 ॲपवर ज्या ज्या बॅचेस आहेत त्यातली सध्या मी सुरू केलेली बँकिंग प्राईम 9.0ची बॅच, त्याशिवाय क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, GA, ॲग्रिकल्चर, कम्प्युटर, अकाउंट्स, मराठी याबद्दल तुम्हाला ह्यापैकी तुम्हाला किंवा तुमच्या मित्रांना कोणतीही बॅच पाहिजे असेल तर आज 20 तारीख शेवटची आहे. विद्यार्थ्यांना प्राईम 25 हा कुपन कोड वापरून त्यांना 25% ऑफ जे ते बॅचेसमध्ये मिळून जाईल. सोबतच जर तुम्ही ऑफलाईन तयारी करताय तर आपली ऑफलाईन बॅच IBPS बँक एक्झामची ही 23 जूनपासून जे ते स्टार्ट होती. आपण पुन्हा आपल्या माहितीकडे येऊयात. तर RBIने जस्ट माहिती मिळाली की RBIने 3 पोस्ट अर्थात सिक्युरिटी गार्ड नंबर 1, ऑफिस अटेंडंट नंबर 2 आणि ऑफिस असिस्टंट अशा 3 पोस्टसाठीच्या शक्यतो रिक्रुटमेंटची प्रोसेस नाही पण वेगवेगळ्या ऑफिसेसमधून असलेल्या जागांची माहिती आणि रिक्त जागांची माहिती आणि किती रिक्रुटमेंट करायची आहे ह्याबद्दलची माहिती घेण्यासाठी जे ते सुरुवात केलेली आहे. आता सर तुम्हाला हे ऐकण्यामध्ये खूप लोकांना इंटरेस्ट नसतो. ऐकण्यातला इंटरेस्ट याच्यामध्ये असतो की ॲड कधी येणार आहे, जागा किती आहेत. पण याची प्रोसेस स्टार्ट करणं म्हणजे कळत नकळतपणे जे ते हळूहळू आपण ह्या फायनान्शियल इयरमध्ये ह्यापैकी 3 पैकी 3, 3 पैकी 2 किंवा 3 पैकी 1 कोणती तरी ॲडव्हर्टाइजमेंट जे ती येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कारण की होतं असं की मागच्या 10-12 वर्षापासून जसं RBIमध्ये कंटिन्युअस रिक्रुटमेंट चालू आहे तसं पाहायला गेलं तर तर आणि RBIच्या असं काही ब्रँचेस नाहीत की ब्रँचेस एक्सपांड करायचे आहेत, हे एक्सपांड करायचं, ते एक्सपांड करायचं. तो स्कोप कंपॅरेटिव्हली कमी असतो. पण त्यातल्या त्यात मागच्या काही वर्षांमध्ये मोठी रिक्रुटमेंट असल्यामुळं समजा ही प्रोसेस स्टार्ट झालेली आहे. इट मीन्स की तुम्हाला एक चांगला चान्स राहतो. त्यामुळं जर का तुम्ही RBIची असिस्टंट, RBIची ऑफिस अटेंडंट किंवा RBIची सिक्युरिटी गार्ड ह्यापैकी कोणत्याही पोस्टसाठी जर तुम्ही अस्पायर करत असाल त्यापैकी असिस्टंटसाठी ग्रॅज्युएशन कंप्लीट लागतं, ग्रॅज्युएशन 50%. ऑफिस अटेंडंटला 10वी पास लागतं, फक्त ग्रॅज्युएशन झालेलं नसावं. म्हणजे 10वी, 11वी, 12वी, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं नसावं. असं कुणीही जे ते अस्पायर करू शकतं. तर त्यापैकी ॲडव्हर्टिजमेंट जर का प्रोसेस RBIच्या साईडनं स्टार्ट झाली असेल तर ह्या फायनान्शियल इयरमध्ये म्हणजे 25-26मध्ये तुम्ही निश्चित त्यापैकी काही किंवा त्यापैकी सर्वच्या सर्व ज्या त्या जाहिराती बघू शकता. तर निश्चित पुढच्या काही दिवसामध्ये आपापली जे मुलं सिलेक्ट झाले आहेत त्यांनी जॉईनिंग करून घ्या. पण जॉईनिंग केल्याच्यानंतर आपला अभ्यासाचा फ्लो सध्या आहे तो फ्लो ब्रेक होऊ न देता आपापलं प्रिपरेशन पुढे कंटिन्यू ठेवा. कारण की ह्यापैकी कोणती ॲडव्हर्टिजमेंट आली आणि मध्ये जर समजा तुमचा 2-3 महिन्याचा गॅप पडला तर त्याच्यानंतर पुन्हा अभ्यासाचा फ्लो आणणं हे मुश्किल जातं. तर अशा पद्धतीने अभ्यास चालू ठेवा. सोबतच अपकमिंग कोणत्याही व्हिडिओमध्ये मी सर तुम्ही अपडेट सांगितलं होतं ॲडचं काय झालं हेही विचारू नका. कारण की त्याची प्रोसेस स्टार्ट झालेली आहे. आता त्याला किती वेळ लागतात ते त्यांच्यावरच डिपेंड आहे. तर त्यामुळं एवढी माहिती मिळाली ती मला असं वाटलं की तुमच्यापर्यंत तीही माहिती शेअर करावी सो दॅट जे विद्यार्थी सध्याला सिलेक्शन झाल्याच्यानंतर झोपले होते त्यांच्यामध्ये तेही जागा होतील आणि अभ्यासाला जे ते स्टार्ट करतील. हीच माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. धन्यवाद.